कुठली गाठोडी? तुम्ही ते घरामध्ये साठवून ठेवता त्यातलं गाठोडं ते काही मागत नाही. तुमच्या इथे जे असतं ना ते गाठोडं मागतात, इथलं गाठोडं मागतात. पण आम्ही हे सोडून बाकी सगळं द्यायला तयार असतो, पण ते मात्र देत नाही. कारण आम्हाला असं वाटतं की त्यांनी अदलाबदल केली तर देताना. ते नाही करत अदलाबदल. अदलाबदल करतात पण त्यात जे तुमचं चुकीचं आहे ना तेवढं काढून घेतात आणि जे बरोबर आहे ते देतात. पण हे समजण्यासाठी आम्हाला सत्संगाची खूप गरज आहे. आणि तो सत्संग हा अतिशय दुर्लभ आहे. सहजासहजी सत्संग मिळत नाही. संतांचा सहवास येता जाता मिळत नाही. तो जाणून बुजून तिथे जावं लागतं. कीर्तनाच्या इथे जाणून बुजून यावं लागतं. कायम इथे 12 महिने कीर्तन चालू असतात पण आम्ही येतोच असं नाही. कधीतरी येतो कधीतरी नाही. आज आलो 4 दिवस नाही. असं का होतं आमचं? तर याचं कारण आहे ज्या दिवशी आम्ही येत नाही ना त्या दिवशी आमचं पाप आडवं येतं. म्हणून आम्हाला इकडे यावंसं वाटत नाही. आणि मग ते यावंसं वाटत नाही पण ते आम्ही तसं न सांगता आम्ही काय सांगतो, आमचं काम होतं, तमके आले होते, मुलीच्या सासरचेच आले होते, सुनेच्या माहेर, सगळं ते कोणी नसतात. ते तुमचं पाप आहे. त्यांना सांगायला जाऊ नका तुम्ही आमचं पाप आहात म्हणून. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पण ते नाहीतर आपण काय केलं असतं की त्यांना घेऊन येऊ शकलो असतो की नाही, चला 1 तासभर तिथे बसू, नाही का? पण आमची इच्छा का होत नाही तसं करायची? त्याचं कारण सत्संग हा अतिशय दुर्मिळ आहे. म्हणून तर समर्थ म्हणतात ना, संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामी उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. पण ते केव्हा? ते सहज लागले तर. आणि ते सहज लाभले की आम्हाला वाटतं की ह्यांच्यामध्ये काही तथ्य नाहीये, हे काहीच नाही हो, नुसतं रामनाम राम 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 म्हणतात. काय त्या रामरामाला आहे? नुसतं रामराम म्हणून कुठे काही होतं का? काम करावंच लागतं ना. पण काम करताना सुद्धा जर रामनाम घेतलं ना तर केलेलं काम आहे ना ते अतिशय उत्तम होतं.